कसबेवणी ते करंजखेड फाटा मार्गावर दारू अड्ड्यांचा उच्छाद, नागरिक त्रस्त। कसबेवणी ते करंजखेड फाटा या सापुतारा रस्त्यालगत अनेक विनापरवाना हॉटेल्स आणि बेकायदा दारू अड्डे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचं समोर आलंय। या ठिकाणी 2 नंबर दारू सहज मिळत असून अनेक लोक दारूच्या नशेत रस्त्याच्या कडेला झोपलेले दिसतात। त्यामुळे पायी जाणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। रस्त्यावर मद्यधुंद व्यक्तींचा गोंगाटा, बोभाटा सुरू असून सार्वजनिक शांततेचा भंग होतोय। दारू दुकानं, वाईन शॉप आणि बियर बारमुळे अनेक युवक नशेच्या आहारी जात आहेत, आपलं आयुष्य वाया घालवत आहेत। स्थानिक नागरिकांनी सरकारला या भागात नव्या दारू परवान्यांना मज्जाव करण्याची मागणी केली, अन्यथा रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला। तसेच विनापरवाना चालणाऱ्या या दारू दुकानांना स्थानिक पोलिसांचा सपोर्ट आहे का, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जातोय। हा सामाजिक प्रश्न असून प्रशासनानं तातडीनं कारवाई करावी अशी सर्वसामान्यांची मागणी आहे। तुम्ही बघू शकता हे जे असे काही बेवडे ते रोडवर दारू पिऊन धिंगाणा करता, रोडचं कुठेतरी एक साईडला पडून राहायचं, याच्यामुळं खूप मोठ्या प्रकारचा अपघात होऊ शकतो। नशेच्या धुंदीमध्ये रोडवर इकडं तिकडं कोणत्याही प्रकारचा धिंगाणा करत असतात आणि रोडवरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना यांचा खूप मोठ्या प्रमाणात त्रास होतोय। सरकारला एकच विनंती, काही जे अधिकृत दारूचे धंदे आहेत, देशी दारूचे अड्डे आहेत, ज्यांच्याकडे विना परवानगीचे दारू विकताय, लायसन नाही, त्यांचे तुम्ही सर्व प्रकारचे दारू धंदे आहेत ते बंद करावे। तसेच कोणतेही कार्यक्रम असल्याने हे दारू पिऊन काही धिंगाणा करतात, कार्यक्रमाची शोभा घालवून जाते। त्याच्यामुळं हे दुकानं त्या दिवशी बंद करायला पाहिजे आणि कार्यक्रमाला उत्साह देतो। जर का हे दारूचे धंदे बंद नाही झाले तर आम्ही तीव्र प्रकारचं आंदोलन या चौकामध्ये छेडू। आम्ही स्वतः दारू पित नाही आणि इतर कोणाला दारू पिऊन देणार नाही। नवीन शॉपला व देशी दारू दुकानाला बियर बारला परवाना देऊ नये। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज ब्युरो, नाशिक।